एकदम परफेक्ट जोडीदार म्हणजे हो का हे आमचं आत्याचं भूत गाबड डंगा काय नाही खरं का नाही तू त्या डायलॉगची वाटच लावून टाकते अगं. मग काय तुला सांगितलं होतं काय बोलायला? मग माझ्या लक्षात नाही मी विचारलं तू कसं देन छापाटा ठेवून सांगितलं ते तर बोलत जा की. काय सांगायचं ते राहिलं सांगायचं ते राहिले लांबच हं. आणि काय नाही हो लक्षात करून आता तुझी तू बसवून काय तसलं काय लावले आता नीट सांगायचं करायचं असलं तर अगं हातात अर्पिता, आणून द्यायचं माझ्या हातात अगं ते डायलॉग काय होता माहितीये तुला? हे सांगा मग नीट आधी माझ्या आयुष्यातला परफेक्ट माझा हिरो म्हणजे आत्याचा मुलगा, तुला असं म्हणायला लावलं होतं. आणि तू काय म्हणते, काय म्हणली सांग बरं तू आता. ते माझ्या लक्षात नाही गेलं काय काय माझ्या आयुष्यातला पहिला एक नंबरचा हिरो म्हणजे आत्याचा मुलगा हा तसंच होतं पण ह्याला जरा प्रेमानं म्हणले असते तर किती भारी वाटलं असतं. पण तसं कशाला, तुम्हाला नुसतं म्हणजे तुला भांडणं करायला पाहिजे ती. मग भांड तर करू दे भांड तर करणार पाहिजे तुमच्या संग गोड बोलून जमत नाही अगं अर्पिता, मी काय म्हणतो आनंदात सुखी राहायचं असतं, कारण की निम्म आयुष्य माणसाचं भांडणातच जातं. म्हणून मला भांडणच करायची ती मला उलट जायचं सवास जायचं नाही मला भांडणच करायची ती गोड कुणाला बोलायच नाही मला मी का म्हणून भांडण करायचं नाही ती मला सुखात राहायचं नाही